राज्याचे फायर ब्रँड नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंचस्थ विराजमान विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय नाना, सर्व पक्षाचे प्रमुख नेते, या सभेला उपस्थित आलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, बरोबर 4 दिवसावरती लोकसभेचं मतदान होणार आहे आणि निकाल आपल्या समोर आहे। ज्या पद्धतीनं आपण माननीय अमित भाई यांच्या सभेला उपस्थित आहात, ही प्रचाराची नाही परंतु विजयाची सभा या ठिकाणी निश्चितपणे जाणू लागलेली आहे। मला आपल्याला सांगितलं पाहिजे, माननीय रावसाहेबजी आणि माझे काही मतभेद असले तरी निवडणुकीच्या आड हे मतभेद येणार नाहीत। माननीय देवेंद्रजींनी मला परवा फोन केला, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फोन केला। मी फक्त त्यांना म्हणलो की थोडं त्यांनाही समजून सांगा, आणि देवेंद्रजीच्या एका फोनवर आमचं सर्व निश्चितपणे या ठिकाणी मिटलंय। काल अशाच प्रकारची एक सभा, फक्त शिवसैनिकांची सभा, एवढीच सभा मी जालन्यामध्ये घेतली आणि मी या सभेच्या माध्यमातून आणि कालच्या सभेच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजीला शब्द देऊ इच्छितो की या लोकसभेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वतःचं नेतृत्व, तुमच्यावरचा विश्वास, तुम्ही टाकलेली जबाबदारी ही समर्थपणे अर्जुन खोतकर पार पाडल्याशिवाय राहणार नाही, ही निश्चितपणे खबरदार तुम्हाला निश्चितपणे वचन या ठिकाणी देतो। ही निवडणूक रावसाहेब पाटील दानवेची नाही आहे, ही निवडणूक माननीय मोदीजींना पंतप्रधान करण्याची आहे। ही निवडणूक निश्चितपणे देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे। त्यामुळे आपलं मत हे रावसाहेब दानवेंच्या बरोबरच आपलं मत हे नरेंद्र मोदीला मत या ठिकाणी असणार आहे। एक वेगळा विश्वास या भारत देशाच्या जनतेच्या मनामध्ये माननीय मोदी साहेबांनी निर्माण केलेला आहे। त्यांची हॅट्रिक आता या पंतप्रधान पदाची हॅट्रिक 4 तारखेला या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आपण सर्वांनी, मीही कामाला लागलो, आपणही कामाला लागावं आणि रावसाहेब पाटील दानवे यांना प्रचंड मताने या ठिकाणी विजय करावं, एवढं आव्हान तुम्हाला या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र।